नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रज छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम। हे असे वर्णन शनी महाराजांचे आहे। हा मंत्र अनेक व्यक्ती नेहमी म्हणताना दिसतात आणि याचं कारण हा मंत्र शनेश्वर महाराजांचा आहे। आज शनेश्वरांची जयंती आहे आणि या निमित्तानं आज हा व्हिडिओ मी आपणासमोर घेऊन येत आहे। नमस्कार, आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी चारुशीला कांबळे आपले स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे शनेश्वरांच्या उत्पत्ती कथेबद्दलची माहिती। शनी महाराजांचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळी सूर्याचे डोळे गेले असे म्हटलं जातं, अशी एक कथा पुराणांमध्ये आहे। खरंच का हो असं झालं का? तर हो, ही कथा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पुराणामध्ये सांगितली आहे। परंतु ही कथा वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही विचार करू शकता। सूर्य म्हणजे तेजाचा गोळा, शनी म्हणजे धुळीचा आणि बर्फाचा गोळा। शनी म्हणजे सूर्यपुत्र आहे, परंतु रवी आणि शनी यांचं कधीही पटलं नाही आणि आजही त्यांचं कधीही पटणार नाही असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात तर त्यामध्ये तुम्ही गुणात्मक दृष्टिकोनातून विचार करा। शनी महाराज मग जर का धुळीचा गोळा आहे आणि सूर्य म्हणजे जर का तेजाचा गोळा आहे, तर त्या दोघांचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत आणि अशा वेळेस त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहे म्हणून त्यांच्यामध्ये मित्रत्व होऊ शकत नाही आणि म्हणून यांना शत्रू म्हटलं जातं। हे त्यामागचं वैज्ञानिक कारण। परंतु तुम्ही मित्र आणि शत्रू या कथा जर का तुम्ही पूर्वी सांगितल्या असता तर ते कुणालाही पटलं नसतं आणि म्हणूनच या कथा पुराणांमध्ये वैज्ञानिक पद्धतीनं न सांगता आध्यात्मिक पद्धतीनं सांगितलेल्या आहेत। ज्यावेळी शनी महाराजांची उत्पत्ती झाली त्यावेळी सूर्याचे डोळे गेले असं सांगण्यात आलं आणि याचं कारण शनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा एकतर शनी हा वायू रूपातला ग्रह आहे आणि सर्व ग्रहांची उत्पत्ती प्रथम वायू रूपातच झाली। प्रत्येक ग्रह हा वायू रूपातच होता आणि शनी महाराज तर वायू रूपात होतेच होते आणि त्यांच्यावर जी काही धूळ होती, जे काही बर्फाचं वलय त्या ठिकाणी तयार झालं होतं, तर ही धूळ वायू रूपातल्या शनी महाराजांमुळे ब्रह्मांडात सर्वत्र पसरली आणि त्यामुळे शनी महाराजांच्यामुळे तिथे सूर्य सुद्धा झाकला गेला। सूर्याचं तेज कमी झालं आणि म्हणूनच शनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सूर्याचे डोळे गेले असं म्हणण्याची प्रथा आहे। आणि म्हणून लक्षात घ्या की अध्यात्मामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या विज्ञानाशी जोडलेल्या आहेत, परंतु विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि त्यामुळं कुठेही विज्ञानाला कमी लेखू नका आणि अध्यात्मालाही कमी लेखू नका। अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे। आता तुम्हाला शनी महाराजांची उत्पत्ती कथेबद्दल वैज्ञानिक कारण तुम्हाला या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेलच। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, त्याचप्रमाणे मी सांगितलेलं हे कारण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण या ठिकाणी मी सध्या थांबते आहे। धन्यवाद।